तर मी तुम्हाला ग्रुपवरती ओके, तर क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवतो. ग्रुपवरती पाठवतो. ओके, तर मी तुम्हाला ओके,
तर मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवलेला आहे ग्रुपवरती. तर आता मी प्रॉब्लेम वाचतो. प्रॉब्लेम वाचण्याच्या अगोदर टॉपिक आहे, मी तुम्हाला हा जो टॉपिक आहे आपला टॉपिक आहे अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप. अमालगमेशनचा अर्थ काय? अमालगमेशनचा अर्थ काय होतो की किंवा जास्त दोन पार्टनरशिप किंवा जास्त पार्टनरशिप फर्म एकत्र होतात आणि एक नवीन फर्म म्हणजे एका फर्म म्हणजे एका फर्म मध्ये समजा दोन पार्टनर आहेत, दुसऱ्या फर्म मध्ये दोन पार्टनर आहेत, तर त्या दोन्ही फर्म एकत्र मिळून आणि चार पार्टनर मिळून एक नवीन फर्म त्याला आपण काय फॉर्म म्हणतो? करतात. त्याला आपण काय म्हणतो? अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप. एकदम सोपा आहे. तर टॉपिक एकदम सोपा आहे. जे याच्यात तुम्हाला 12वीला डिझोल्युशन मध्ये जे अकाउंट तुम्ही ओपन करायचे ते ओपन करायला लागतात. म्हणजे पहिलं रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश बँक अकाउंट इथे जास्त कॅश बँक अकाउंट इथे जास्त ओपन करायला लागत नाही. रिअलायझेशन अकाउंट आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि नवीन फर्म तुम्हाला हे तीन अकाउंट जे तुम्हाला problem ओपन कसा करायला असतो लागतो. की हे प्रॉब्लेम कसा असतो? दोन तुम्हाला प्रॉब्लेमची बॅलन्स शीट, दोन प्रॉब्लेमची बॅलन्स दोन फर्मची बॅलन्स शीट दिली असते. तर त्या दोन्ही फर्मच्या बुक्स मध्ये ओपन करायला लागतात. तुम्हाला तीन अकाउंट्स ओपन करायला A आणि लागतात. B आहे. पहिली फर्म समजा समजा C आणि D आहे, दुसरी तर A C आणि D आहे. मध्ये तर A आणि B च्या फर्म मध्ये तुम्हाला रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू फर्म अकाउंट ओपन करायला असे लागतात. तीन अकाउंट्स आणि ओपन करायला दुसरी फर्म लागतात. आहे C आणि आणि दुसरी D. फर्म आहे C आणि त्या D. फर्म मध्ये पण तुम्हाला त्या फर्म मध्ये पण तुम्हाला रिअलायझेशन रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल आणि न्यू फर्म अकाउंट बनवावं लागतं. आणि शिवाय शिवाय बुक्स मध्ये न्यू तुम्हाला balance sheet फर्मच्या बुक्स मध्ये बनवावं तुम्हाला लागते. बॅलन्स शीट जुन्या बनवावं दोन लागते. फर्म कारण ज्या आहेत त्या जुन्या दोन फर्म ज्या आहेत त्या संपला. आता आता नवीन त्यांचा फर्म- बिझनेस संपला. नवीन आता फर्मचा नवीन business फर्म सुरू झाला. जुन्या फर्मचा बिझनेस सुरू झाला. जुन्या आणि फर्मचा नवीन बिझनेस फर्मचा संपला start आणि झाला. नवीन फर्मचा नवीन बिझनेस फर्मच्या स्टार्ट झाला. books मध्ये तर तुम्हाला नवीन balance फर्मच्या sheet बुक्स बनवावी मध्ये लागते. तुम्हाला बॅलन्स शीट जर बनवावी समजा लागते. total म्हणजे पकडली तर जर तुम्हाला समजा एक टोटल 7 account पकडली तर बनवायचे. तुम्हाला एक म्हणजे 7 अकाउंट पहिल्या फर्मच्या बुक्स बनवायचे. मध्ये 3 म्हणजे, अकाउंट, पहिल्या फर्मच्या बुक्स मध्ये 3 अकाउंट, नवीन दुसऱ्या फर्मच्या बुक्स मध्ये 3 अकाउंट आणि नवीन फर्म तुम्हाला एक बॅलन्स शीट बनवायची असते. ठीक आहे. तर प्रॉब्लेम एकदम सोपे असतात. ज्यांना डिझोल्युशन प्रॉपर जमतं 12वीचं त्यांना हा टॉपिक एकदम सोपा जाऊ शकतो. तुम्हाला ठीक आहे. टॉपिक आणि मी आहेच तुम्हाला तुम्हाला टॉपिक एकदम सोपा जाईल. व्यवस्थित शिकवतो. मी तुम्हाला तुम्हाला माहिती एकदम आहे. व्यवस्थित तर शिकवतो. आपण काय तुम्हाला करूया माहिती आता आहे. आपण स्टार्ट तर आपण काय करूया आता आपण स्टार्ट करूया. जो पहिला प्रॉब्लेम मी तुम्हाला स्टार्ट केला तो मला पाठवलाय तो मनन पब्लिकेशनचा दुसरा मनन पब्लिकेशनचा दुसरा प्रॉब्लेम आपण आता स्टार्ट सगळ्यांनी करूया. लक्ष द्या. आता सगळ्यांनी नीट लक्ष द्या. प्रॉब्लेम आहे हा जो प्रॉब्लेम आहे फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ तुम्हाला दोन balance sheet फर्मची तुम्हाला बॅलन्स शीट कंबाईन दिलेली आहे. त्याच्यात कॅपिटल दिलंय. प्रेम आणि कॅपिटल अनिल प्रेम आणि पहिल्या अनिल फर्मचे हे partners पहिल्या फर्मचे राज आणि पार्टनर श्याम दुसऱ्या फर्मचे पार्टनर्स राज आणि श्याम दुसऱ्या फर्मचे पार्टनर्स आहेत. नंतर तर त्यांचं कॅपिटल दिलाय. नंतर जनरल रिझो दिलाय. जनरल रिझो आपण पार्टनर्स कॅपिटल मध्ये डिवाइड आणि बिल्स पेबल. नंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. आपल्याला काय करायचं तर इकडे Liabilities आपल्याला काय तुम्हाला करायचे? माहिती आहे. लायबिलिटीज आपण तुम्हाला कुठे माहिती आहे. टाकतो? लायबिलिटीज आपण Realizationच्या कुठे credit टाकतो? ला. रिअलायझेशनच्या क्रेडिटला. क्रेडिटला. लायबिलिटीज तर टाकतो इथे पण रिअलायझेशनच्या creditors क्रेडिटला. आणि bills payable, इथे पण क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल रिअलायझेशनच्या क्रेडिटला साइडला आणि ऍसेट साइडला कम्प्युटर प्रिमायसेस कॉम्प्युटर फर्निचर इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक बँक आणि कॅश स्टेटस बँक आणि कॅश हे assets म्हणजे तर हे सगळे assets म्हणजे या टॉपिक मध्ये तुम्हाला कॅश सुद्धा रिअलायझेशनला सेपरेट अकाउंट आपण कॅशचं सेपरेट अकाउंट आपण सहसा ओपन नाही करत. तर आपण काय करतो जसं बाकीचे ऍसेट जसे आपण टाकतो रिअलायझेशनच्या डेबिट साइडला तसं कॅश आणि बँक पण रिअलायझेशनच्या डेबिट साइडला येणार. जर समजा आपण एक जर समजा आपण एक समरी केली पुढे तर येणार कॅपिटल पुढे येणार कॅपिटलच्या क्रेडिट रिझर्व पुढे येणार कॅपिटलच्या क्रेडिट लायबिलिटीज आहेत नंतर लायबिलिटीज आहेत क्रेडिट आणि त्याकडे जाणार रिअलायझेशनच्या क्रेडिट बाकीचे सगळे आणि बाकीचे सगळे assets आहेत पासून कॅश पर्यंत सगळे assets पुढे येणार रिअलायझेशनच्या डेबिट. आता आपण आता आपण ऍडजस्टमेंट बघूया. म्युच्युअली It was mutually agreed to amalgamate the business from 1st April पासून या दोन्ही फर्म्स एकत्र आल्या. टर्म्स ऑफ अमालगमेशन वेअर ॲज फॉलोज. तर त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय आहेत ते आपण बघूया. आता या टॉपिक मध्ये या टॉपिक मध्ये कसं असतं नवीन की फर्म बनते ही नवीन फर्म बनते जुन्या फर्मचा बिझनेस ती जुन्या फर्मचा बिझनेस विकत घेते. बनते ती काय करते नवीन फर्म बनते ती काय करते जुन्या फर्मचा बिझनेस विकत घेते. आता नवीन फर्मला नवीन जुन्या फर्मला एक प्राइस द्यावी लागते. काय ते प्राइस द्यावी प्राइसला आपण म्हणतो परचेस त्या प्राइसला आपण परचेस कन्सिडरेशन त्या प्राइसला काय म्हणतो परचेस तर हे कन्सिडरेशन. आपल्याला पहिलं कॅल्क्युलेट करायला सम सॉल्व्ह म्हणजे सम सॉल्व्ह करायच्या अगोदर आपल्याला परचेस कन्सिडरेशनचं कॅल्क्युलेशन करावं लागतं. सोपं आहे.
आणि ते सोपं आहे. Calculation आपल्याला काय त्याचं करावं कॅल्क्युलेशन आपल्याला काय करावं assets लागतं, घ्यावे पहिल्यांदा लागतात. assets घ्यावे नंतर लागतात. assetची नंतर total घ्यायची. assetची पहिली step total काय? घ्यायची. Assets पहिली घ्यायचे. स्टेप काय, त्यांची assets total घ्यायची, घ्यायची. त्यांची आणि टोटल घ्यायची. नंतर काय आणि घ्यायचे? liabilities नंतर काय घ्यायचे, नंतर लायबिलिटीज काय liabilities नंतर घ्यायचे. काय घ्यायचे, नंतर लायबिलिटीज त्याची total येणार. नंतर त्याची आणि टोटल आपण काय येणार. केलं? Assets आणि ची आपण total काय घेतली, केलं, liabilities ची ची टोटल total घेतली. लायबिलिटीजची आता टोटल घेतली. liabilities आता ची total लायबिलिटीजची assets च्या टोटल total मधनं minus च्या करायची. टोटल मधनं मायनस Liabilities करायची. ची total काय करायची? Liabilities Assets च्या ची total total काय करायची, minus Assets च्या total करायची. मधनं म्हणजे minus तुम्हाला करायची. परचेस कन्सिडरेशन मिळणार. म्हणजे तुम्हाला परचेस कन्सिडरेशन मिळणार. एकदम सिंपल स्टेप आहे ती. तर मी तुम्हाला काय सांगत होतो, तर मी तुम्हाला काय सांगत होतो, ऍसेटच्या टोटल मधनं लायबिलिटीची टोटल मायनस तुम्हाला करायची. रिझल्टिंग अमाऊंट आणि तुम्हाला रिझल्टिंग अमाऊंट येईल ना ती परचेस तर ही एक कन्सिडरेशन. नवीन स्टेप तर ही एक नवीन स्टेप जी 12वीला ऍड नव्हती झाली ती पण ती तिकडे सोपी ऍड step. झाली आहे, पण ती आता, सोपी स्टेप. जेव्हा आपण आता, ते assets आणि जेव्हा liabilities आपण ते assets आणि त्याच्या liabilities values घेतो, त्याच्या त्यावेळेला values घेतो, काही values त्यावेळेला balance sheet काही च्या व्हॅल्यूज असतात, काही बॅलन्स values शीटच्या नवीन असतात, दिलेल्या काही व्हॅल्यू नवीन आता या दिलेल्या असतात. प्रॉब्लेम मध्ये आता या तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये premises आणि तुम्हाला computers ची प्रिमायसेस आणि value नवीन कॉम्प्युटरची दिलेली आहे. व्हॅल्यू नवीन दिलेली आहे. Premises आणि computer ची Premises value आणि काय दिली आहे? computer ची नवीन value काय दिली आहे? नवीन बॅलन्स value. शीट मधली नाही तर ती घ्यायची. बॅलन्स शीट नवीन मध्ये value नाही दिली घ्यायची. आहे, ही ती घ्यायची. नवीन व्हॅल्यू दिली आहे, जर ती समजा घ्यायची. ऍडजस्टमेंट मध्ये कुठलीही नवीन value ऍडजस्टमेंट नाही मध्ये दिली, तर कुठलीही balance sheet नवीन मध्ये. व्हॅल्यू नाही दिली आता इथे तर बॅलन्स शीट आणि मध्ये. कॉम्प्युटरची आता इथे नवीन value प्रिमायसेस दिली, आणि तर कॉम्प्युटरची ती नवीन व्हॅल्यू दिली तुम्हाला आहे. घ्यावी तर लागेल. ती नवीन व्हॅल्यू Premises तुम्हाला घ्यावी लागेल. 10,000. प्रिमायसेसची घ्यावी लागेल 10,000. कॉम्प्युटरची घ्यावी लागेल आणि कॉम्प्युटरची घ्यावी लागेल. पुढे काय म्हटलंय? पुढे काय म्हटलंय? फर्निचर वॉज नॉट टेकन ओव्हर बाय न्यू आपण फर्निचर आपण त्या टोटल मध्ये या assets मध्ये घ्यायचे नाही. फर्निचर नवीन फर्नी टेक ओव्हर केलेलं नाहीये. तर ते काय करायचे? पार्टनर्स मध्ये डिवाइड करायचे. रेशिओ मध्ये डिवाइड करायचे. जे पार्टनर्स असतील त्यांच्या रेशिओ मध्ये डिवाइड. तुम्ही एवढं लक्षात सध्या ठेवा. तुम्ही पोस्टिंग एवढं कशी लक्षात ठेवा. करायची? पोस्टिंग तुम्हाला सांगतो. करायची मी तुम्हाला सांगतो. ओके. त्याच्या पुढे काय? पुढे काय? रिझर्व फॉर Reserve 5% क्रिएटेड ऑन डेटर्स. डेटर्सची ही आरडीडी. म्हणजे डेटर्सची ही आरडीडी. डेटर्सची आरडीडी जी आहे डेटर्सची ना, ती आपण RDD लायबिलिटीज मध्ये घ्यायची. त्यात इथे डेटर्स किती आहेत? डेटर्स 6,000 आणि 6,000 आणि 14,000 6,000 आणि 14,000 मध्ये तर लायबिलिटीज मध्ये याचे 5% कॅल्क्युलेट 5% 6,000 चे 5% 300 14,000 5% 14,000 चे 5% लायबिलिटीज मध्ये तर ते लायबिलिटीज मध्ये त्याच्यानंतर आता पुढे काय म्हटलंय? आता पुढे काय म्हटलंय? गुडविल वॉज व्हॅल्यू. आता गुडविल एक नवीन ऍसेट आपल्या ऍसेटच्या बॅलन्स शीट मध्ये बॅलन्स शीट मध्ये गुडविलच्या नवीन व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिली फॉर्म आहे प्रेमॅन कंपनी तिचे 10,000. दुसरी राज अँड कंपनी तिचे 15,000. हे ऍसेट्स तुम्हाला एक्स्ट्रा बॅलन्स शीट मध्ये नाही, बॅलन्स शीट मध्ये नाही, तुम्हाला हे एक्स्ट्रा ऍसेट करायची आणि मग टोटल करायची. पुढे काय म्हटलंय? पुढे काय म्हटलंय? न्यू फॉर्म ऑल्सो ऍज अदर assets and liabilities of at book value. old firm book value at म्हणजे book balance value. sheet ची value. book value म्हणजे balance sheet ची बाकीचे value. assets आहेत, बाकीचे ते, जे assets आहेत कंपनी काय ते करणार? कंपनी काय करणार? value ला take बॅलन्स over शीटच्या व्हॅल्यूला टेक ओव्हर करणार. त्याच्यानंतर शो नेसेसरी show necessary accounts in the books of old firm of the new and the balance sheet of the new firm Messrs. Prem Raj and Company after amalgamation. खूपच सोपा आहे. प्रॉब्लेम आपण खूपच start सोपा आहे. करूया. आपण स्टार्ट मी करूया. screen share करतो. मी स्क्रीन शेअर करतो. ओके. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? Chat box वरती सगळ्यांना reply स्क्रीन करा. दिसतंय का? चॅटबॉक्स वरती रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? ओके. तर आपण स्टार्ट करूया. तर Okay, जसं मी तर म्हटल्याप्रमाणे जसं मी म्हटल्याप्रमाणे पहिली स्टेप स्टेप काय? आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करावं लागतं. पब्लिकेशनचा दुसरा हा मनन पब्लिकेशनचा दुसरा प्रॉब्लेम. मलन पब्लिकेशनचा दुसरा प्रॉब्लेम. मनन publication पहिल्यांदा चा दुसरा आपण problem. काय करायचं? पहिल्यांदा हेडिंग आपण काय करायचं? हेडिंग टाकायचं. कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशन.
आता त्याचा फॉर्मॅट बघूया कसा आहे. आता त्याचा फॉर्मॅट बघूया कसा आहे. अर्थातच particular. पहिला कॉलम अर्थातच पर्टिक्युलर्सचा. नंतर आता इथे दोन फॉर्म्स नंतर आता इथे दोन फॉर्म्स नावं टाकायची. दोन प्रेम फॉर्म्सची अँड नावं कंपनी, टाकायची. राज अँड प्रेम अँड कंपनी आणि राज अँड कंपनी. अँड कंपनी आणि दुसरी आहे राज अँड आणि दुसरी आहे राज अँड मध्ये इनर आणि आउटर दोघांमध्ये इनर आणि आउटर कॉलम येतात. राज अँड कंपनी, प्रेम अँड कंपनी आणि राज अँड कंपनी आणि कंपनी आणि राज अँड कंपनी अशा दोन कंपनी आहेत. आणि एक टोटलचा कॉलम करायचा. आणि एक टोटलचा कॉलम करायचा. टोटल मध्ये पण दोन कॉलम, टोटलमध्ये पण दोन कॉलम. कॉलम पेमेंट कंपनीमध्ये दोन कॉलम, राज अँड कंपनीमध्ये दोन कॉलम, टोटलमध्ये दोन व्या. असा फॉर्मॅट. असा फॉर्मॅट म्हणजे दोन कंपनीचे कॉलम करायचे. दोन कंपनीचे प्रत्येक कॉलम कंपनीला करायचे. डबल कॉलम. प्रत्येक कंपनीला डबल कॉलम करायचा. प्रेम अँड कंपनी, राज अँड कंपनी, पेमेंट कंपनी, राज अँड कंपनी. असा साधा सरळ फॉर्मॅट आहे. त्याच्यानंतर आता असा नीट साधा लक्ष द्या. सरळ या फॉर्मॅट आहे. फॉर्मॅटमध्ये त्याच्यानंतर आता नीट पहिलं लक्ष काय द्या. लिहायचं? या फॉर्मॅटमध्ये Assets पहिलं काय taken लिहायचं? ऍसेट्स Assets टेकन कुठले ओव्हर. घेतले त्यांची नावं ऍसेट्स आपल्याला कुठले इथे कुठले घेतले टाकायची त्याची आहेत. नावं आपल्याला इथे Assets टाकायची taken आहेत. आता नीट Assets लक्ष द्या. taken over. इथे तुम्हाला आता नीट balance लक्ष sheet द्या. मध्ये, इथे तुम्हाला assets घ्यायचे. मध्ये, Balance sheet मधले assets घ्यायचे. assets पण इकडे घ्यायचे. प्रिमायसेस Balance आणि sheet मधले कॉम्प्युटरची पण व्हॅल्यू इकडे प्रिमायसेस आणि कॉम्प्युटरची व्हॅल्यू बदललेली. प्रिमायसेस आणि कॉम्प्युटरची व्हॅल्यू बदललेली आहे. टेकवर नाही आणि केलं. फर्निचर न्यू फर्मनी टेकवर नाही इकडे केलं. पहिलं काय लक्षात प्रिमायसेस ठेवा. तर इकडे पहिलं काय प्रिमायसेस मध्ये आहे. प्रिमायसेस दुसऱ्या फॉर्म मध्ये आहे. प्रिमायसेसची व्हॅल्यू आहे प्रिमायसेसची व्हॅल्यू आहे 10,000 घ्यायची. नवीन व्हॅल्यू आहे टोटल 10,000 मध्ये घ्यायची. पण 10,000 टाकली. टोटलच्या कॉलममध्ये पण 10,000 प्रिमायसेसची टाकली. नवीन व्हॅल्यू घेतली. त्याला रिव्हॅल्यूड अमाऊंट. ती नवीन व्हॅल्यू व्हॅल्यू त्याला काय म्हणतात? त्याला रिव्हॅल्यूड अमाऊंट म्हणतात. नवीन व्हॅल्यू त्याला काय म्हणतात? 10,000 झालं. पहिल्या फॉर्म मध्ये प्रिमायसेस नाहीये. नंतर दुसरा आहे कॉम्प्युटर. दुसरा आहे कॉम्प्युटर. 10,000 झालं. कॉम्प्युटरची पण पहिल्या नवीन फॉर्म मध्ये value प्रिमायसेस तुम्हाला. दुसरा आहे कॉम्प्युटर. कॉम्प्युटरची ती पहिल्या फॉर्म मध्ये आहे. पहिल्या फॉर्म मध्ये इनर व्हॅल्यू दिली आहे 12,000 ती पहिल्या फॉर्म मध्ये आणि टोटल 12,000 इनर कॉलम म्हणजे या दोन आणि ज्या total व्हॅल्यू च्या नवीन आहेत 10,000 म्हणजे या दोन ज्या व्हॅल्यू आहेत नवीन आहेत. 10,000 आणि 12,000. बाकी फर्निचर नाही घ्यायचं कारण नवीन. टेकवर नाही केलंय त्यांनी. बाकी फर्निचर नाही घ्यायचं कारण टेकवर नाही केलं. इन्व्हेंटरी बॅलन्स शीट त्याच्यानंतर इन्व्हेंटरी 9,000 आणि इन्व्हेंटरी बॅलन्स शीट मधली व्हॅल्यू Inventory 9,000 आणि 8,000. 9,000 आणि इन्व्हेंटरी 8,000 9,000 आणि आणि टोटल 8,000. 17,000. आणि टोटल 17,000. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी नंतर डेटर्स आहे. डेटर्सचा इन्व्हेंटरी नंतर डेटर्स आहे. डेटर्सचं आरडीडी वेगळं वजा करायचं. इकडे काय करा डेटर लागले 6,000 14,000 ते टोटल 20,000. 6,000 6,000 टोटल 20,000. 14,000 टोटल 20,000. 6,000 टोटल डेटर्सच्या नंतर ठीक काय? आहे. डेटर्सच्या नंतर 2,000 4,000 6,000. बँक 2,000 4,000 6,000. बँक 2,000 4,000 टोटल 4,000 टोटल 6,000. त्याच्यानंतर कॅश 1,000 2,000 त्याच्यानंतर कॅश 1,000 2,000 3,000. आणि गुडविल घ्यायला विसरायचं नाही इकडे 1,000. त्याला इकडे 1,000. गुडविल तुम्हाला दुसऱ्या एका फोटोमध्ये दिलाय. पूर्वी तुम्हाला 10,000 15,000 फोटोमध्ये पाठवून 10,000 15,000 25,000. 10,000 15,000 10,000 15,000. आता काय करायचं हे सगळे ऍसेट घेतल्यानंतर यांची आता काय करायचं हे सगळे ऍसेट घेतल्यानंतर यांची टोटल घ्यायची. 40,000 40,000 93,000. 53,000 आपण काय घेतली सगळ्यांची 93,000. घेतली. म्हणजे आपण काय घेतली सगळ्यांची टोटल घेतली.
ओके. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? चॅटबॉक्स रिप्लाय इथपर्यंत करा. सगळ्यांना लक्षात आलं का? चॅटबॉक्स रिप्लाय करा. सगळ्यांना लक्षात आली का? चॅटबॉक्स इथपर्यंत रिप्लाय स्टेप करा. सगळ्यांना लक्षात आली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? रिप्लाय करा. ओके, थँक्यू. आता जसे ऍसेट्स आपण Thank you. घेतले, आता जसे assets आपण घेतले, तसे liabilities घ्यायचे. लेस Liabilities टेकन ओव्हर. Less liabilities taken over. तर लायबिलिटीज टेकन ओव्हर मध्ये तर liabilities taken over मध्ये येणार बिल्स पेबल आणि आपण आरडी. पहिलं creditors घेणार, creditors आणि RD. तर पहिलं रिझर्व आणि creditors कॅपिटल याच्यात येत नाहीत. बिल कॅपिटल याच्यात येत क्रेडिटर्स नाही. जे आहेत ते क्रेडिटर्स 5,004 ते 5,004 5,000 टोटल 9,000 5,004 टोटल 9,000 आणि बिल्स पेबल 5,000 Bills 3,008. payable 5,003,008. आता काय करायचं? या दोघांची 8,000. total घ्यायची. आता काय करायचं? या दोघांची RDD total घ्यायची. घ्यायची. एक मिनिट. RDD घ्यायची ना. RDD आरडीडी आपण कसं काढणार? RDD आपण कसं काढणार? 6,000 आणि 14,000 यांचे 5%. 6,000 आणि 14,000 यांचे 5%. 5% of debtors. 5% of debtors. तर इकडे 6,000 इकडे 5% 6,000 चे 5% 300. 300 आणि 14,000 चे 5% 700. आणि 14,000 चे 5% 700. ठीक आहे. टोटल 8,000. आणि मग यांची टोटल घ्यायची. आणि मग यांची टोटल घ्यायची. दहा 10,300 7,700 18,000. आता हे झाल्यानंतर आपण मायनस करायचं. आता हे झाल्यानंतर आपण मायनस करायचं आणि त्याला नाव द्यायचं परचेस परचेस कन्सिडरेशन. परचेस करणार 40,000 म्हणजे मधून कॅल्क्युलेट करणार गेले 40,000 मधनं 10,300 गेले 29,700 29,700 53,000 आहे 53,000 45,300 7,700 गेले 45,300 75,000. 75,000. ओके. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं का? इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलं हॅलो का? चॅटबॉक्स सगळे रिप्लाय करा. हॅलो सगळे जागेत का झोपले? हे झाल्यानंतर आता आपल्याला अकाउंट ओपन करायचे. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला अकाउंट ओपन करायचे लक्ष द्या. आणि आता आपल्याला 3 अकाउंट ओपन करायचे. तर आता नीट लक्ष हेडिंग द्या. टाकायचं. तर आपल्याला अकाउंट ओपन करायचं हेडिंग टाकायचं Books of इन द प्रेम अँड कंपनी. बुक्स ऑफ प्रेम अँड कंपनी.
पहिलं जे अकाउंट ओपन करायचं आहे त्याचं नाव आहे रिअलायझेशन. पहिलं जे अकाउंट ओपन करायचं आहे त्याचं नाव आहे रिअलायझेशन. आणि कॉलम्स पर्टिक्युलर्स अमाऊंट पर्टिक्युलर्स अमाऊंट असे कॉलम्स. पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल सॉरी रिअलायझेशनला हाफ पेज, रिअलायझेशनला हाफ पेज, नंतर पार्टनर्स कॅपिटलला हाफ पेज, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्सची नावं आहेत प्रेम आणि पार्टनर्सची नावं आहेत प्रेम आणि अनिल. नंतर न्यू फर्म. नंतर न्यू फर्म. तर ही 3 अकाउंट आपल्याला ओपन करायला लागतात. 3 अकाउंट आपल्याला ओपन करायला लागतात. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, ही अकाउंट ओपन करा. न्यू फर्म. ठीक आहे. ही आता अकाउंट पोस्टिंग आपण सुरू करूया. खूपच आता सोपं पोस्टिंग आपण सुरू करूया. खूपच सोपं पोस्टिंग आहे. पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स शीट पोस्टिंग पहिल्यांदा आपल्याला बॅलन्स शीट पहिलं काय आहे कॅपिटल. पहिलं काय आहे कॅपिटल येणार. कॅपिटल. कॅपिटलच्या क्रेडिट साईडला इथे हेडिंग टाकायचं बाय बॅलन्स ड्रॉट डाऊन. कॅपिटल बाय बॅलन्स ड्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ड्रॉट डाऊन आणि त्याच्या अमाऊंट आहे ड्रॉट डाऊन आणि त्याच्या अमाऊंट आहे 11,500 11,000. 11,500 11,000. 11,500. त्याच्यानंतर आता आपल्याला 11,500. क्रेडिटर्स आणि बिल्स. त्याच्यानंतर आता आपल्याला रिअलायझेशनचे क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल रिअलायझेशन क्रेडिट क्रेडिट बाय सन्ड्री लायबिलिटी. बाय सन्ड्री लायबिलिटी. सन्ड्री लायबिलिटीज मध्ये पहिला आपण सन्ड्री लायबिलिटी क्रेडिटर्स 5,000, बिल्स पेबल 5,000, टोटल 10,000. क्रेडिटर्स 5,000, टोटल 10,000. 5,000. डेबिटर्स बिल्स पेबल 5,000. बिल्स पेबल 5,000, टोटल 10,000. हां, तर हे लायबिलिटी साईडचं पोस्टर सगळ्यांना कळलं. तर हे लायबिलिटी साईडचं पोस्टिंग सगळ्यांना कळलं. कॅपिटलच्या क्रेडिटला टाकलं. लायबिलिटीज रिअलायझेशनच्या क्रेडिटला बॉक्सवर रिप्लाय तर करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. मी स्टेप बाय स्टेप एकदम शिकवणार आहे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. सगळ्यांना कळलं का? तुम्हाला प्रॉब्लेम कळेल. आतापर्यंत सगळ्यांना कळलं का? ऍसेट्स आहेत ते त्याच्यापुढे काय आपले रिअलायझेशन. ऍसेट्स आहेत आता ते रिअलायझेशनचे डेबिट बॅलन्स शीटची व्हॅल्यू आता ऍसेट बॅलन्स शीटची व्हॅल्यू ती टाकायची. नवीन व्हॅल्यू नाही टाकायची. नवीन व्हॅल्यू परचेस कन्सिडरेशन मध्ये जाते. हेडिंग काय ते जुन्या टाकायचं टू सन्ड्री ऍसेट्स. हेडिंग काय टाकायचं? सन्ड्री टू सन्ड्री ऍसेट्स. आता प्रिमायसेस दुसऱ्या फॉर्म हेडिंग टाकायचं. प्रिमायसेस दुसरा 10,000. पहिला कॉम्प्युटर 10,000. कॉम्प्युटर 10,000. त्याच्यानंतर फर्निचर 5,000. कॉम्प्युटर 10,000. त्याच्यानंतर फर्निचर 5,000. फर्निचर नंतर इन्व्हेंटरी 9,000. फर्निचर नंतर इन्व्हेंटरी 9,000.
नंतर डेटर 6,000, नंतर डेटर 6,000, नंतर बँक 2,000 आणि कॅश 1,000. नंतर बँक 2,000 आणि कॅश 1,000. 2,000 बँक आणि कॅश 2,000 आणि कॅश 1,000. आणि यांची टोटल करायची. यांची जे लायबिलिटीज जसे घेतले तसे आपण ऍसेट घेतले सगळे. जे लायबिलिटीज जसे घेतले तसे आपण इथपर्यंत सगळ्यांना कळलं सगळे का? asset. चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? सगळ्यांना चॅट कळलं का? बॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो. ओके. आता इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? तर आता आपल्याला ऍडजस्टमेंट घ्यायचे आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये Adjustment पहिली ऍडजस्टमेंट मध्ये एंट्री इकडे पहिली ए ऍडजस्टमेंटचा एंट्री इकडे आपल्याला काय करायचं आहे? फर्निचर बीचं आपल्याला काय करायचं आहे? फर्निचर नाही केले आपल्याला पार्टनर्स लोकांमध्ये डिवाइड करायचं आहे. आपल्याला पार्टनर्स लोकांमध्ये डिवाइड करायचं. आपल्याकडे 5,000 फर्निचर आहे 2,500 पहिला 5,000. पार्टनर टेक ओव्हर करणार. 2,500 पहिला पार्टनर टेक ओव्हर करणार. 2,500 दुसरा पार्टनर टेक ओव्हर करणार. बाय प्रेम्स इथे काय कॅपिटल लिहायचं? फर्निचर बाय प्रेम्स कॅपिटल फर्निचर 2,500. बाय प्रेम्स कॅपिटल प्रेम्स कॅपिटल ब्रॅकेट मध्ये फर्निचर अर्धे अर्धे ब्रॅकेट मध्ये फर्निचर अर्धे अर्धे घेणार. पण रेशो दिला नाही म्हणजे तो इक्वल आहे. पण तर इकडे रेशो दिला नाही म्हणजे तो 5,000 इक्वल आहे. असं, तर इकडे अर्ध 5,000 2,500 अर्ध 2,500 हा प्रेम घेणार हा प्रेम घेणार. आणि उरलेलं जे अर्ध आणि आहे तो उरलेलं जे अर्ध आहे तो अनिल कॅपिटल अनिल कॅपिटल अर्ध 2,500. 5,000 अर्ध 2,500. आणि याचा जो डबल इफेक्ट आहे आणि याचा जो डबल इफेक्ट कॅपिटलच्या डेबिट हा पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला फर्निचर टू रिअलायझेशन फर्निचर 2,500 टू रिअलायझेशन. टू रिअलायझेशन तर टू रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये टू रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये फर्निचर. ओके. तर ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली तर का? ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्स हॅलो. ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके. हा सांगतो. हे बघ हा सांगतो. कसं असतं माहितीये का? हे बघ. आता आपली कसं असतं माहितीये का? आता आपली फर्म जी आहे ऐका नीट सगळ्यांनी लक्ष द्या. दुसरी फर्म टेक आपली ओव्हर फर्म किंवा दुसरी दोन फर्म फर्म टेक ओव्हर करते किंवा दोन फर्म त्यांनी एकत्र जर होतात. ठरवलं तर कुठलं जरी त्यांनी जर asset आपल्याला ठरवलं घ्यायचं नाहीये, कुठलं जरी ऍसेट आपल्याला ते जे घ्यायचं asset नाहीये आहे, ते आपण तर काय ते करतो? जे Resolution asset मध्ये आहे ना, adjustment ते आपण काय बघितली. करतो डिझोल्युशन मध्ये ऍडजस्टमेंट आपण बघितली. फक्त ती इनडायरेक्ट Resolution मध्ये adjustment फक्त ती indirect, direct फर्निचर हे तिथे पार्टनर म्हटलं जायचं फर्निचर Indirectly टेक ओव्हर करणे. की इनडायरेक्टली म्हटलं नवीन त्यांनी firm की घेतलेलं नाहीये. फर्निचर नवीन फर्मने घेतलेलं नाहीये. परंतु डायरेक्ट इनडायरेक्ट म्हटलं काय? ते नवीन पार्टनर घेणार. म्हणजे काय? फर्निचर ते नवीन पार्टनर पार्टनर घेणार. म्हणून काय करणार? पार्टनर नवीन घेण्याची partner. एंट्री आपण कशी करतो? आपण नवीन partner सगळे घेण्याची एंट्री डेबिटला ट्रान्सफर केली. म्हणजे ते आपल्या काही asset ला transfer asset ची जर विल्हेवाट करायची असेल म्हणजे तर क्रेडिट विल्हेवाट करायची असेल ची विल्हेवाट करायची असेल तर कुठे क्रेडिट त्याची विल्हेवाट इथे फर्निचर आपण डेबिटला ट्रान्सफर केलं Credit. आणि टेक ओव्हर केलेलं फर्निचर इथे क्रेडिटला लिहिली. बाय प्रेम्स फर्निचर बाय प्रेम्स फर्निचर आणि फर्निचर प्रेम्स कॅपिटल आणि क्रेडिटला फर्निचर आणि त्याचा डबल इफेक्ट इकडे डेबिटला गेला. सगळ्यांच्या नीट लक्षात आलं? चिन्मयी व्यवस्थित लक्षात आलं का तुझ्या? डेबिट लागेल. सगळ्यांच्या नीट लक्षात आलं? चिन्मयी सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलं का तुझ्या? काय केलं ते? हॅलो सगळ्यांच्या फर्स्ट स्टेप लक्षात आली काय केलं ते? ऐकून घे. पहिली फर्स्ट ऍडजस्टमेंट परचेस कन्सिडरेशनची पहिली ऍडजस्टमेंट आहे परचेस कन्सिडरेशनची. नवीन तिकडे नाही येणार. ज्या व्हॅल्यूला जेव्हा घेते नवीन पहिली फर्म ऍडजस्टमेंट ज्या व्हॅल्यूला घेते त्या व्हॅल्यूला टेक पहिली ऍडजस्टमेंट काय? तर नवीन फर्म त्या व्हॅल्यूला टेक ओव्हर करते.
आपण तर जेव्हा ती नवीन ऍडजस्टमेंट जुन्या firm फॉर्म ची मध्ये जेव्हा नाही balance sheet येणार. बनवू ना, आपण जेव्हा तेव्हा नवीन फर्मची जेव्हा premises बॅलन्स ची शीट value बनवू आणि ना computer ची तेव्हा value तेवढी प्रिमाइस घ्यायची. आणि म्हणजे कॉम्प्युटरची नवीन व्हॅल्यू firm च्या तेवढी books घ्यायची. मध्ये म्हणजे balance sheet नवीन मध्ये फर्मच्या premises बुक्स मध्ये 10,000 येणार. बॅलन्स शीट नवीन मध्ये firm च्या balance प्रिमाइसेस sheet मध्ये 10,000 premises येणार. किती येणार? नवीन फर्मच्या 10,000 बॅलन्स शीट आणि मध्ये computer किती येणार? 12,000. 10,000 हे आणि old firm कॉम्प्युटर आपण किती येणार? बंद 12,000. करतोय. हे काय ओल्ड करतोय? फॉर्म Old आपण firm बंद बंद करतोय. करतोय. काय त्यामुळे करतोय? पहिल्या ओल्ड फॉर्म बंद adjustmentचा effect करतोय. इकडे येणार. त्यामुळे पहिल्या बरं, ऍडजस्टमेंट अजून कोणाला काही डाऊट्स आहेत का? क्लिअर करा. मला आवडतंय बरं, तुम्ही डाऊट्स विचारताय, मला आवडतंय. क्लिअर करा. अजून मला सगळ्यांना आवडतंय तुम्ही व्यवस्थित डाऊट्स कळलं का? विचारताय, मला आवडतंय. अजून सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? रिप्लाय करा. सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. आणि कुणाला डाऊट्स असतील तर क्लिअर कट विचारा. आणि कुणाला डाऊट्स असेल तर तर विचारा. मी पुढची ऍडजस्टमेंट करतो आता. ओके. आता तर मी पुढच्या पुढच्या ऍडजस्टमेंटचा पण करतो इफेक्ट आता. इकडे येणार आता नाही. पुढच्या ऍडजस्टमेंटचा पण इफेक्ट इकडे येणार नाही. पुढची ऍडजस्टमेंट पण नवीन 5% तिकडे काय म्हटलंय रिझर्व ऑफ 5% नवीन क्रिएटेड. तर ही पण ऍडजस्टमेंट नवीन फर्मची आहे. नवीन फर्मच्या डेटर्स मधनं 5% लेस करायची. पुढची त्याच्यानंतर ऍडजस्टमेंट पण गुडविल ची नवीन फर्मची. नवीन ऍडजस्टमेंट गुडविल त्याच्यानंतर नवीन पुढच्या फर्मची. adjustment मध्ये फक्त विचार. त्याच्यानंतर पुढच्या ऍडजस्टमेंट मध्ये आता फक्त विचारलंय. ही एकच म्हणजे ऍडजस्टमेंट आहे. आता अजून एक ही एकच adjustment ऍडजस्टमेंट आपल्याला आहे. करावी लागते. अजून एक ती ऍडजस्टमेंट म्हणजे आपल्याला आपण जे करावी purchase लागते. consideration ती म्हणजे calculate आपण केलं जे आहे. परचेस खूप महत्त्वाची कन्सिडरेशन adjustment. कॅल्क्युलेट केलं आहे. हे जे खूप महत्त्वाची 29,700 purchase हे जे consideration 29,700 calculate परचेस केलं आहे, याचा इफेक्ट द्यावा लागतो. केलं आहे. सगळ्यांनी नीट लक्ष याचा द्या. इफेक्ट द्यावा हे लागतो. purchase सगळ्यांनी नीट लक्ष द्या. 29,700 हे परचेस याचा कन्सिडरेशन इफेक्ट आपल्याला द्यावा लागतो. 29,700 याचा आता इफेक्ट ते कसं आपल्याला आहे? द्यावा लागतो. तो आपला आता बेनिफिट हे कसं आहे? हे पैसे आपल्याला तो मिळणार आपला आहेत. बेनिफिट आपल्याला आहे. म्हणजे हे पैसे जुन्या आपल्याला फॉर्मला. मिळणार आहेत. जुन्या आपल्याला म्हणजे फॉर्मला ते पैसे जुन्या मिळणार फॉर्मला. आहेत. म्हणजे जुन्या of फॉर्मला course ते पैसे मिळणार आहेत. म्हणजे ऑफकोर्स ते जुन्या फॉर्मचं इन्कम आहे. जुन्या म्हणजे ते फॉर्मचं क्रेडिटला income टाकणार. कुठे टाकणार? जुन्या फॉर्मचं क्रेडिटला इन्कम आहे ते टाकणार. कुठे तर टाकणार? इथे काय क्रेडिटला लिहायचं? टाकणार. By तर इथे new काय firm लिहायचं? बाय न्यू फॉर्म लिहायचं. आणि बाय त्याची न्यू amount फॉर्म टाकायची. आणि त्याची अमाऊंट टाकायची. 29,700. त्याची अमाऊंट किती आहे? By new firm त्याची 29,700. amount टाकायची बाय न्यू फॉर्म त्याची 29,700. अमाऊंट टाकायची. आणि त्याला नाव द्यायचं 700. Purchase त्याला नाव consideration. द्यायचं त्याला परचेस नाव काय द्यायचं? कन्सिडरेशन. Purchase त्याला नाव consideration. काय द्यायचं? परचेस कन्सिडरेशन. बाय न्यू फर्म परचेस कन्सिडरेशन. बाय न्यू फर्म परचेस कन्सिडरेशन असं लिहायचं. आणि त्याचा जो डबल इफेक्ट आहे न्यू फर्मच्या डेबिटला टू रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये परचेस कन्सिडरेशन आणि त्याची अमाऊंट टाकायची आणि त्याची अमाऊंट टाकायची 29,700. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हा आपला सगळ्यांनी नीट लक्ष द्या. हा आपला बेनिफिट आहे. बेनिफिट म्हणजे इन्कम. इन्कम कुठे लिहितो? क्रेडिट साईडला. बाय न्यू फर्म परचेस कन्सिडरेशन त्याची अमाऊंट आणि टाकली दुसरा इफेक्ट न्यू फर्मच्या डेबिटला दुसरा इफेक्ट न्यू फर्मच्या डेबिटला लिहिला. टू रिअलायझेशन परचेस कन्सिडरेशन 29,700. ठीक ही आहे. ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय ऍडजस्टमेंट करा. सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? ही ऍडजस्टमेंट सगळ्यांना कळली का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. आता आपलं सगळं सगळे आपलं ऍडजस्टमेंट सगळं झालं. आता आपल्याला सगळे tally ऍडजस्टमेंट करायचं. झाल्या. आता आपल्याला टॅली करायचं आहे. आता टॅली कसं करायचं? आता टॅली कसं करायचं? प्रॉफिट झालाय का लॉस पहिल्यांदा इकडे प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हे रिअलायझेशन पहिल्यांदा आपल्याला कळेल. रिअलायझेशनची क्रेडिट साईडची टोटल रिअलायझेशनची क्रेडिट साईडची टोटल करूया. तर रिअलायझेशनची क्रेडिट साईडची टोटल क्रेडिट साईडची टोटल 44,700 रिअलायझेशन 44,700 रिअलायझेशन क्रेडिट साईडची टोटल आणि याच्यातून 44,700 डेबिट साईड मायनस आणि याच्यातून आपण डेबिट साईड मायनस करायचं. आणि जो प्रॉफिट आहे तो पार्टनर्स कॅपिटलला जो प्रॉफिट येईल तो पार्टनर्स कॅपिटलला ट्रान्सफर करायचा. कॅपिटल अकाउंट. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये प्रेम आणि पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये प्रेम आणि अनिल. आता इथे 44,700 हे 44,700 हे 33,000 मधून मायनस करायचे. 11,700 11,700 आपल्याला 11,700 प्रॉफिट आपल्याला इक्वली डिवाइड करायचे. त्याच्यामुळे तो शेअरिंग रेशो दिला नाहीये त्याच्यामुळे तो इक्वल. 11,700 आपला प्रॉफिट झाला. 11,700 आपला प्रॉफिट झाला. अर्धा प्रेम डिवाइड करूया आणि अर्धा प्रेमला अर्धा 11,700 अनिल.
11,700 5,850 5,850 5,850 5,850. तर ही स्टेप सगळ्यांना कळली का? ही स्टेप सगळ्यांना कळली का? चॅट बॉक्स वर आपण रिप्लाय करा. प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची स्टेप आपण सगळ्यांना कळली प्रॉफिट का? कॅल्क्युलेट करण्याची स्टेप सगळ्यांना कळली का? हॅलो, रिप्लाय यायला पाहिजे मला. हो नाही, रिप्लाय यायला पाहिजे मला. हो नाही, हो नाही. सगळ्यांना कळली का स्टेप? ओके. सगळ्यांना कळली का स्टेप? त्याच्यानंतर मी विचारलं की मला response त्यानंतर यायला मी पाहिजे. विचारलं की मला रिस्पॉन्स यायला पाहिजे. आता Yes. हा प्रॉफिट आहे. आता Of course, हा प्रॉफिट आहे. कॅपिटलच्या Of course, क्रेडिटला आपण पार्टनर्स कॅपिटल क्रेडिटवर टाकणार. रिअलायझेशन हे काय द्यायचं? रिअलायझेशन. आणि त्याची अमाऊंट टाकायची. त्याची अमाऊंट टाकायची. 5,850. ठीक आहे. 5,850. आता याची बॅलन्सिंग फिगर न्यू आता फॉर्मला आणणार. याची बॅलन्सिंग फिगर न्यू फॉर्मला आणणार. न्यू फॉर्म कॅली त्याची बॅलन्सिंग फिगर आपण कॅपिटल क्रेडिट साईडची टोटल 17,350 17,350 17,350 ट्रान्सफर केली. टोटल इथे ट्रान्सफर केली. आणि इकडे जो बॅलन्स येतो आणि इकडे तो नवीन फॉर्मला जो बॅलन्स येतो तो नवीन फॉर्म आपल्याला ट्रान्सफर करायचा. टू न्यू फॉर्म. न्यू फॉर्मचा बॅलन्स 14,850. न्यू फॉर्मचा बॅलन्स 14,850 नवीन 14,850. फॉर्मला ट्रान्सफर होणार. तर हा नवीन फॉर्मला ट्रान्सफर होणार. फॉर्मच्या क्रेडिटला नवीन फॉर्मच्या क्रेडिटला. बाय प्रेम्स कॅपिटल बाय अनिल्स कॅपिटल. बाय प्रेम्स कॅपिटल अनिल्स कॅपिटल 14,850 14,850. प्रेम्स कॅपिटल बाय प्रेम्स कॅपिटल 14,850. 14,850 14,850. बाय अनिल्स कॅपिटल 14,850. आणि हे टॅली होऊन जातं. आणि हे टॅली होऊन जातं. 14,850. 14,850. 29,700 नी 29,700 टॅली. ओके. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? 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 चॅट बॉक्सवर रिप्लाय करा. ओके. आता हे आपण काय केलं? आता पहिली फॉर्म हे आपण बंद काय केली. केलं? पहिली फॉर्म बंद केली. आता पहिली दुसरी फॉर्म फॉर्म बंद बंद केली. करायची. आता दुसरी फॉर्म बंद करायची. सेम अकाउंट्स ओपन करायचे. सेम अकाउंट्स ओपन दुसऱ्या करायचे. फॉर्मचं जे नाव आहे तर दुसऱ्या फॉर्मचं जे नाव आहे इन द बुक्स ऑफ राज अँड कंपनी. इन द बुक्स ऑफ राज अँड कंपनी. कंपनीचं नाव आहे दुसऱ्या इन द बुक्स ऑफ नाव राज आहे अँड कंपनी. राज अँड ऑफ राज कंपनी. राज दुसऱ्या अँड कंपनी. कंपनीचं नाव आहे. दुसऱ्या कंपनीचं नाव आहे. सेम अकाउंट्स आहेत. रिअलायझेशन सेम अकाउंट्स आहेत. रिअलायझेशन हाफ पेज, पार्टनर्स कॅपिटल हाफ पेज आणि तर पहिलं रिअलायझेशन अकाउंट, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे पार्टनर्स पार्टनर्स आहेत. कॅपिटल अकाउंट. इथे पार्टनर्स आहेत राज आणि श्याम. राज आणि श्याम. आणि नंतर मग न्यू फॉर्म अकाउंट. आणि नंतर मग न्यू फॉर्म अकाउंट. सेम अकाउंट्स आपण ओपन करायचे. सेम अकाउंट आपण काय ओपन करायचे. स्टार्ट आता करू. आपण काय करूया? सेम आहे. Start मागची जशी करूया. केली तशी सेम आहे. मागची जशी केली तशी रिझर्व सेम आहे. आहे. फक्त त्याच्यात रिझर्व आहेत. पार्टनर्स रिझर्व तुम्हाला पार्टनर्स कॅपिटल मध्ये डिवाइड करायला लागतील. तिथे जे पार्टनरची नावं आहेत तिथे राज आणि श्याम. तर सगळ्यात पहिल्यांदी कॅपिटल आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन त्याची अमाऊंट आहे 18,000 12,000. 18,000 12,000. नंतर जनरल रिझर्व टाकायचा. बाय जनरल रिझर्व तर 3,000 रुपये इक्वली डिवाइड करायचे. 1,500. नंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल रिअलायझेशनच्या क्रेडिटला
बाय सन्ड्री लायबिलिटीज. सन्ड्री लायबिलिटीज मध्ये पहिलं क्रेडिटर्स 4,000, बिल्स पेबल 3,000, क्रेडिटर्स 4,000, बिल्स पेबल 3,000, टोटल 7,000. त्याच्यानंतर ॲसेट साईडला डेबिट साईडला टू सन्ड्री ॲसेट्स. सन्ड्री ॲसेट्समध्ये पहिला प्रिमायसेस 5,000, त्याच्यानंतर फर्निचर 7,000, त्याच्यानंतर इन्व्हेंटरी 8,000, त्याच्यानंतर डेटर्स 14,000, बँक 4,000 आणि कॅश 2,000. ओके, तर मागच्या प्रॉब्लेमप्रमाणे आपण कॅपिटलच्या क्रेडिटला टाकलं, जनरल रिझर्व पार्टनर्समध्ये डिवाइड केलं, नंतर लायबिलिटीज होत्या त्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला टाकल्या आणि ॲसेट्स रिअलायझेशनच्या डेबिटला टाकले आणि नंतर आता आपण त्यांची टोटल घेणार. ठीक आहे, आता पोस्टिंग करून झालं, आता आपण ॲडजस्टमेंट स्टार्ट करणार. जसं मागच्या फर्ममध्ये आपण पहिली ॲडजस्टमेंट घेतली नव्हती तशी या फर्ममध्ये पण पहिली ॲडजस्टमेंट आपण कन्सिडर नाही करणार. आता दुसरी फर्निचरची ॲडजस्टमेंट आपल्याला घ्यायची आहे. तर फर्निचर हे जे 7,000 आहेत, हे 7,000 रुपये आपल्याला पार्टनर्समध्ये डिवाइड करायचे इक्वल रेशोमध्ये. तर इकडे काय करायचं, 7,000च्या अर्धे 3,500 हे राजचे येणार आणि अर्धे 3,500 हे श्यामचे येणार. इथे रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय राज कॅपिटल फर्निचर 7,000चे अर्धे 3,500. चे अर्धे 3,500 राजचे आणि श्यामचे पण तेवढे देणार बाय श्याम्स कॅपिटल फर्निचर 3,500. तर पहिल्यांदा आपण फर्निचर टेकओव्हर केलं राज आणि श्यामनी. त्याचा जो डबल इफेक्ट आहे तो कॅपिटलच्या डेबिटला लिहिला. टू रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये फर्निचर 3,500 3,500. त्याच्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट इकडे नाही येणार, चौथी पण नाही येणार. डायरेक्ट आपण पी सीची एंट्री करून टाकू. पी सीची एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय न्यू फर्म. पी सीची एंट्री रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय न्यू फर्म 45,300. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय न्यू फर्म 45,300 आणि न्यू फर्मच्या डेबिटला टू रिअलायझेशन 45,300. टू रिअलायझेशन 45,300. आता
आपलं सगळं पोस्टिंग आणि ॲडजस्टमेंट दोन्ही झाल्या. आता आपण काय करायचं, प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. तर इकडे रिअलायझेशनची क्रेडिटची टोटल घ्यायची. $59,300 आणि 59,300 40,000 मायनस करायचे. म्हणजे 19,300चा प्रॉफिट. 19,300चा प्रॉफिट होणार. तो पार्टनर्समध्ये डिवाइड करायचा. टू पार्टनर्स कॅपिटल पहिला जो आहे राज 19,300चे अर्धे. आणि श्याम पण तेवढंच. तर हे प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करून दोघांमध्ये डिवाइड केले. नंतर त्याचा जो डबल इफेक्ट आहे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिअलायझेशन हा प्रॉफिट आहे 9,650. 9,650. नंतर आता आपल्याला इकडची अमाऊंट कॅपिटलची बॅलन्सिंग फिगर ही न्यू फर्मला ट्रान्सफर करायची. न्यू फर्म टॅली होऊन जाणार. तर इथे क्रेडिटची टोटल घेऊया आपण. 19,150 आणि 23,150. आणि इथे टू न्यू फर्म. इकडे 29,150 मधनं 3,500 मायनस करायचे. इथे 23,150 मधनं 3,500 मायनस करायचे. म्हणजे आपल्याला न्यू फर्मची व्हॅल्यू येते. आता इथे काय करायचं, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या डेबिटला टाकायच्या. बाय राज कॅपिटल 25,650. बाय राज कॅपिटल 25,650 आणि 19,650 श्यामचं कॅपिटल. बाय श्याम्स कॅपिटल आणि टॅली होतं का बघूया आपण. 45,300 45,300. ठीक आहे. तर हे टॅली झालं. हे झाल्यानंतर आता आपल्याला नवीन कंपनीच्या बुक्समध्ये बॅलन्स शीट बनवायची आहे. तर आता इथे हेडिंग टाकायचं. नवीन कंपनीचं नाव आहे प्रेम राजा अँड कंपनी. ओके. तर आता नवीन जी कंपनी आहे तिच्या बुक्समध्ये आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. तर इकडे हेडिंग टाकायचं इन द बुक्स ऑफ प्रेम राज अँड कंपनी आणि इथे आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. तर बॅलन्स शीटमध्ये इथे आपल्याला लायबिलिटीज द्यायची आहे.
लायबिलिटीज अमाऊंट आणि ॲसेट्स अमाऊंट. ठीक आहे. तर ही बॅलन्स शीट आपल्याला बनवायची आहे. तर याच्यात पहिल्यांदी कॅपिटल येणार. कॅपिटल जे आपण कॅल्क्युलेट केलेत ना, न्यू फॉर्मला जे ट्रान्सफर केलेत त्या अमाऊंट घ्यायच्या. तर आता कॅपिटलमध्ये पहिले कोण पार्टनर्स आहेत? प्रेम आणि अनिल, नंतर राज आणि श्याम. प्रेम, अनिल, राज आणि श्याम. प्रेम, अनिल, राज आणि श्याम. राजचा आहे 25,650. 25,650 आणि श्यामचा आहे 19,650. 25,650, 19,650. प्रेम आणि अनिलचा आहे 14,850, 14,850. तर यांची टोटल करायची. नंतर जनरली जो ऑलरेडी इथे डिवाइड केलेला आहे ते घ्यायची गरज नाही आहे. नंतर लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल दोघांची टोटल करायची. ऑलरेडी परचेस कन्सिडरेशनमध्ये घेतलेली आहे. क्रेडिटर्स जे आहेत ते 9,000, बिल्स पेबल 8,000. क्रेडिटर्स 9,000, बिल्स पेबल 8,000. क्रेडिटर्स आहेत 9,000, बिल्स पेबल आहे 8,000. आता बाकीचे जे ॲसेट्स आहेत ते आपल्याला परचेस कन्सिडरेशन प्रमाणे घ्यायचे आहेत आणि डेटर्समधनं फक्त RDD मायनस करायची. आता बाकीचे ॲसेट्स काय आहेत? पहिले कॉम्प्युटर आहे 12,000. त्याच्यानंतर प्रिमायसेस 10,000. त्याच्यानंतर डेटर्समधनं आपल्याला टोटल वजा करायची. डेटर्स आहे टोटल 20,000 आणि त्याच्यातनं RDD मायनस करायची. तर RDD 1,000 रुपये आहे. 1,000 रुपयाची RDD मायनस करायची 20,000तनं, म्हणजे राहणार 19,000. तर डेटर्समधून आपण RDD मायनस केली. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी 17,000. इन्व्हेंटरी 17,000. नंतर बँक 6,000. आणि कॅश 3,000. आणि गुडविल 25,000. आणि आता आपण काय करूया, देवाचं नाव घेऊया. बॅलन्स शीट टॅली होती का बघूया. जे कुठल्या देवाला तुम्ही मानत असाल त्या देवाचं नाव घ्या. 92,000. आणि आपली बॅलन्स शीट टॅली झाली. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम झाला. आता पुढचा आपण 5वा प्रॉब्लेम घेणार आहोत. त्याचा फोटो मी तुम्हाला पाठवतो.
तर दुसरा प्रॉब्लेम मी पाठवला आहे तुम्हाला. तर आता आपण स्टार्ट करूया. मी प्रॉब्लेम वाचतो. तर या प्रॉब्लेममध्ये फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ LB अँड MB ॲज ऑन 31 मार्च 2014. तर इकडे पण दोन फर्म्स आहेत. पहिली LB आहे, दुसरी MB आहे. त्यांची बॅलन्स शीट तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यात काय काय दिलं आहे? सन्ड्री क्रेडिटर्स दिला आहे, लोन फ्रॉम विजया बँक दिलं आहे. तर या दोन अदर लायबिलिटीज आहेत. नंतर कॅपिटल दिला आहे, अजय आणि सुजय. बाकी ॲसेट्समध्ये कॅश इन हँड, स्टॉक इन ट्रेड, सन्ड्री डेटर्स, फर्निचर अँड पिक्चर, ऑफिस प्रिमायसेस. त्याच्यानंतर दुसरी जी फर्म आहे MB, त्याची बॅलन्स शीट त्यांनी वेगळी दिलेली आहे. तर पहिलं सन्ड्री क्रेडिटर्स दिलं आहे, नंतर कॅपिटल अंकुर आणि अंकित, नंतर ॲसेट्समध्ये कॅश इन हँड, स्टॉक इन ट्रेड, सन्ड्री डेटर्स, फर्निचर अँड फिटिंग, 5% इन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. तर आता इथे पुढे ॲडजस्टमेंट काय दिले आहेत? दे शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इन प्रोपोर्शन टू देअर कॅपिटल. आता त्यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो हा कॅपिटल रेशो आहे. म्हणजे एल आणि बीचा 1,50,000 म्हणजे त्यांचा 2:1 आहे. कारण अजयचा डबल आहे आणि सुजयचा सिंगल आहे. त्यामुळे पहिली फर्म आहे LB, त्यांचा 2:1 आहे. नंतर दुसरी फर्म MB आहे, त्यांचा 60,000 40,000 म्हणजे 3:2 आहे. तर पहिल्या फर्मचा रेशो 2:1, दुसऱ्याचा 3:2. पुढे काय म्हटलं आहे त्यांनी? दे डिसाइडेड टू अमालगमेट देअर बिझनेस विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2014 ॲज पर द फॉलोइंग कंडिशन. त्यांनी 1 एप्रिल 2014 पासून एकत्र यायचं ठरवलं. आता इथे ॲडजस्टमेंट काय काय दिल्यात? नेम ऑफ द फर्म शॉल बी वाणी ट्रेडिंग कंपनी. तर त्यांनी फर्मला नाव दिलं आहे वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन. तर हे नाव न्यू फर्मचं आपल्याला वापरावं लागेल. विजया बँक बी रिपेड बाय मिसेस LB. आता ही नवीन ॲडजस्टमेंट आहे. आता इथे त्यांनी काय सांगितलं आहे? विजय बँकेचं जे लोन आहे तर ते फर्मच पर्टिक्युलर पे करणार. आता आपल्याला काय करायचं आहे? आपण जेव्हा PC मध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज घेऊ ना, त्यावेळेला कॅश इन हँड त्याच्या अमाऊंटनी कमी घ्यायचं. म्हणजे आता लोनची अमाऊंट किती आहे? 10,000 आहे. तर कॅश इन हँडची अमाऊंट 10,000नी कमी घ्यायची. म्हणजे कॅश इन हँडची अमाऊंट 2,000 घ्यायची आणि लोन घ्यायचंच नाही. कारण लोन त्या फर्मनी टेक ओव्हर केलं ना. तर ॲसेट साईडला कॅश इन हँड 10,000नी कमी घ्यायची आणि लायबिलिटी साईडला लोन फ्रॉम विजया बँक घ्यायचंच नाही. त्याच्यानंतर 5% NSC नॉट टू बी टेकन ओव्हर बाय द फर्म. म्हणजे मागच्या प्रॉब्लेममध्ये जसं फर्निचरची ॲडजस्टमेंट केली, फर्निचर पार्टनर्स लोकांमध्ये डिवाईड केले, तसं हे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आपण दोघांमध्ये डिवाईड करायची. नंतर गुडविलच्या व्हॅल्यूज दिल्यात 21,000 25,000. ऑफिस प्रिमायसेसची नवीन व्हॅल्यू दिलेली आहे 99,000. स्टॉक इन ट्रेड त्यांनी सांगितलं आहे रिड्यूस बाय 9,000 म्हणजे 9,000नी LBचा स्टॉक इन ट्रेड कमी होणार आणि MBचा वाढणार 5,000. नंतर RDD 5% आहे. पुढे 8वी ॲडजस्टमेंट. द टोटल कॅपिटल ऑफ द वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन वॉज 1,80,000 म्हणजे नवीन कॅपिटल 1,80,000 दिला आहे. आणि ते पार्टनर्स लोक कसे शेअर करणार? अजय 30%, सुजय 20%, अंकुर 30 आणि अंकित 20 म्हणजे 3:2 3:2 अशा रेशोमध्ये ते शेअर करणार. द डिफरन्स इफ एनी शुड बी ट्रान्सफर टू ट्रेडिंग करंट अकाउंट. म्हणजे इथे करंट अकाउंटला ॲडजस्ट करायचं आहे. गुडविल इन द न्यू फर्म शुड बी रिटर्न ऑफ. आता नीट लक्ष द्या. 8वी 9वी आणि 10वी या तिन्ही ॲडजस्टमेंट नवीन फर्मच्या आहेत. 8वी 9वी 10वी या तिन्ही ॲडजस्टमेंट नवीन फर्मच्या आहेत. तर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. पहिल्यांदा इकडे आपल्याला परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हा मनन पब्लिकेशनचा 5वा प्रॉब्लेम आहे. तर पहिल्यांदा आपण परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करूया. तर इकडे आपल्याला कॉलमची नावं काय करायची आहेत? पर्टिक्युलर्स, त्याच्यानंतर पहिल्या फर्मचं नाव मेसर्स LB आणि दुसऱ्याचं नाव मेसर्स MB. मेसर्स LB आणि
मिसेस एम बी. मिसेस एम बी, मिसेस एल बी आणि टोटल. ठीक आहे. तर आता पहिला आपण काय करतो, ॲसेट्स टेकन ओव्हर लिहितो. ॲसेट्स टेकन ओव्हरमध्ये कॅश इन हँड जी पहिली फर्मची आहे ती आपल्याला 2000 वजा करावं लागेल. कॅश इन हँड पहिल्या फॉर्मचं 12,000 म्हणणं 10,000 वजा करून उरलेले 2,000 घ्यायचे. नंतर दुसऱ्या फॉर्मचे 16,000 सगळे घ्यायचे आणि टोटल. पहिल्यांदा कॅश इन हँड घेतलं, त्याच्यानंतर पुढचं आपल्याला घ्यायचं आहे स्टॉक इन ट्रेड. तर स्टॉक पहिल्या फर्मचा 9,000नी कमी करायचा आहे, दुसऱ्याचा 5,000नी वाढवायचा आहे. तर दुसऱ्याला स्टॉक 58,000 वजा 9,000 49,000 आणि दुसऱ्याचा जो आहे तो 44मध्ये 5,000 ॲड करायचे. दोघांचे 49,000. त्याच्यानंतर स्टॉक झाल्यानंतर पुढे घ्यायचं सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सचा RDD खाली घ्यावं लागेल. 30,000, 50,000, 80,000. त्याच्यानंतर फर्निचर अँड फिक्स्चर 20,000, 10,000, 30,000. फर्निचर अँड फिक्स्चर 20,000, 10,000, 30,000. त्याच्यानंतर ऑफिस प्रिमायसेसची नवीन व्हॅल्यू आहे 99,000. फक्त पहिल्याच फर्मकडे आहे ते, दुसऱ्या फर्मकडे नाही आहे. नंतर NSS सर्टिफिकेट घेतले नाही आहेत. पुढे गुडविल आपल्याला घ्यायचं आहे 21,000, 25,000.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, यांची टोटल घ्यायची आहे. तर पहिल्याची 2,21,000, दुसऱ्याची 1,50,000 आणि टोटल 3,71,000. आता ॲसेट्समधून आपल्याला लायबिलिटीज लेस करायच्या आहेत. लेस लायबिलिटीज टेकन ओव्हर. तर लायबिलिटीजमध्ये एकच क्रेडिटर्स एकच व्हॅल्यू आहे, 50,000, 60,000, 1,10,000 आणि RDD. क्रेडिटर्स 50,000, 60,000, 1,10,000. आणि RDD घेऊया. 5% on debtors. तर 30,000, 50,000, 80,000 याचे 5% आपण कॅल्क्युलेट करूया. 30,000चे 5%, 1,500. नंतर 50,000चे 5%, 2,500. 80,000चे 5%, 4,000. ठीक आहे. तर या दोनच लायबिलिटीज त्यांची आपण टोटल घेऊया. $51,500, 62,500 आणि 1,14,000. हे मायनस करून आपल्याला परचेस कन्सिडरेशन मिळेल. $2,21,500 गेले. 169,500. दुसरे 1,50,000 62,000 गेले. 87,500 आणि 2,57,000. आता हे झाल्यानंतर आपल्याला अकाउंट्स ओपन करायचे. दोन्ही फर्ममध्ये 3 अकाउंट्स. आणि आता इथे नवीन फर्मचं नाव आपल्याला वाणी ट्रेनिंग कॉर्पोरेशन असं दिलं आहे. तर आता इकडे काय करूया, अकाउंट्स ओपन करूया. तर पहिली फर्म आहे आपली LB. इन द बुक्स ऑफ LB, वेसर्स LB. पहिलं रिअलायझेशन अकाउंट, त्याला साधारण अर्ध पेज. नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. इथे पार्टनर्स आहेत अजय आणि सुजय. त्याला अर्ध पेज सोडा. आणि नंतर मग न्यू फर्म. वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन.
तर हे 3 अकाउंट्स ओपन केले. आता आपण पोस्टिंग चालू करूया. सगळ्यात पहिले सन्ड्री क्रेडिटर्स घ्यायचं. लोन फ्रॉम विजया बँक येणार नाही. सन्ड्री क्रेडिटर्स रिअलायशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज. सन्ड्री क्रेडिटर्स 50. त्याच्यानंतर लोन फ्रॉम विजय बँक येणार. कॅपिटलच्या क्रेडिट येणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. इकडे सगळ्यात पहिल्यांदा ओपनिंग बॅलन्स आपण घेतला 1,00,000. त्याच्यानंतर ॲसेट साईडला ॲसेट्स सगळे रिअलायशनचे डेबिटला येते. टू सन्ड्री ॲसेट्स. कॅश इन हँड. तर 12,000 मधनं 10,000 मायनस करायचे. 2,000 घ्यायचे. कॅश इन हँड नंतर पुढे स्टॉक इन ट्रेड 58,000. स्टॉक 58. सन्ड्री डेटर्स 30,000. फर्निचर अँड फिक्चर 20,000. त्याच्यानंतर ऑफिस प्रिमायसेस 90,000. आता पोस्टिंग झालं. आता ॲडजस्टमेंट बघूया. तर पहिली ॲडजस्टमेंटचा इफेक्ट येणार नाही. दुसरी ॲडजस्टमेंटचा नाही येणार. दुसरी ऑलरेडी घेतली आहे. तिसरी जी आहे ती दुसऱ्या फर्मची. गुडविलची नाही येणार. ऑफिस प्रिमायसेसची नाही येणार. 6वी नाही येणार. 7वी नाही येणार. ओके, ठीक आहे. तेवढं डायरेक्ट आपण PC रेकॉर्ड करूया. बाय वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन. न्यू फर्मला टाकतो. न्यू फर्मचं नाव वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन आहे. त्याच्या क्रेडिटला टाकूया. म्हणजे रिअलायशनच्या क्रेडिटला आणि वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या डेबिटला. यांची टोटल आपल्याला घ्यावी लागेल. तर इकडे PCची अमाऊंट आहे 87,500. नाही, 169,500. परचेज कन्सिडरेशन. त्याचा डबल इफेक्ट वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या डेबिटला टू रिअलायझेशन 159,500. तर हे पोस्टिंग आपलं झालं. आता आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. रिअलायशनच्या क्रेडिटची टोटल
2,19,500 टोटल आणि ही टोटल ट्रान्सफर करायची. पार्टनर्स कॅपिटलला प्रॉफिट ट्रान्सफर करायचा. पार्टनर्स कॅपिटल, पार्टनर्स आहेत अजय आणि सुजय. प्रॉफिट येतोय प्रॉफिट 19,500 आहे. 19,500 आपल्याला 2/3 आणि 1/3 मध्ये डिवाइड करायचं. म्हणजे 19,500 इंटू 2/3, 19,500 इंटू 1/3. तर हे डिवाइड केलं आपण 2:1 मध्ये. नंतर हे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला द्यायचं बाय रिअलायझेशन. 13,000 आणि 6,500. यांची टोटल घ्यायची. एक 1,13,000 आणि 1,06,500. हा बॅलन्स पुढे टाकायचा. नंतर याचा जो बॅलन्स येईल तो न्यू फर्मला, टू न्यू फर्म किंवा टू वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन. वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या क्रेडिटला टाकायचं. ते टॅली टू अजयस कॅपिटल टू दिस. अजयस कॅपिटल 1,13,000. ही अमाऊंट 50,000 आहे. म्हणजे 1,13,000 आणि 56,500. तर बाय अजयस कॅपिटल एक 1,13,000 आणि 56,500. आणि बघूया टॅली होत आहे का. एक 1,59,500, 1,59,500 म्हणजे टॅली झालं.
तर आपल्याला दुसरं पण घ्यायचं आहे. आता दुसरं जे MB आहे त्याच्या बुक्समध्ये पहिलं रिअलायझेशन अकाउंट अर्धं पेज, नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, इथे पार्टनर्स आहेत अंकुर आणि अंकित. आणि नंतर न्यू फर्म्स अकाउंट वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन. हा पेज सोडून ठीक आहे. तर आपण आता अकाउंट बनवलं. आता पोस्टिंग स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा सन्ड्री क्रेडिटर्स आहे. रिअलायझेशनच्या क्रेडिटला बाय सन्ड्री लायबिलिटीज, सन्ड्री लायबिलिटीजमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स 60,000, त्याच्यानंतर कॅपिटलच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट ऑन, $60,000 40,000. त्याच्यानंतर ॲसेट साईडला म्हणजे रिअलायझेशनच्या डेबिटला टू सन्ड्री ॲसेट्स, सन्ड्री ॲसेट्समध्ये पहिलं कॅश इन हँड 16,000, त्याच्यानंतर स्टॉक 44,000, स्टॉक नंतर डेटर्स 50,000, डेटर्स नंतर फर्निचर अँड फिक्चर्स 10,000, त्याच्यानंतर 5% नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, ते आहे 40,000. ठीक आहे. तर यांची टोटल घ्यायची 1,60,000. आता आपल्याला ॲडजस्टमेंट झाल्या. आता बाकी बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं. आता ॲडजस्टमेंट बघायच्यात. तर पहिली ॲडजस्टमेंट कॅपिटल रेशो दिला आहे, नंतर दुसरी ॲडजस्टमेंट नाव दिलं आहे, तिसरी ॲडजस्टमेंट पहिल्या ह्याच्यातली. हां, पुढची 5% NSCची ॲडजस्टमेंट येणार. तर ते त्यांचा जो रेशो आहे 60,000 40,000 म्हणजे 3:2 मध्ये डिवाईड करायचं. इकडे काय करायचं, बाय 5% NSC अंकुर आणि अंकितमध्ये आपल्याला डिवाईड करायचं आहे. तर इथे काय लिहायचं, बाय अंकुर्स कॅपिटल.
ब्रॅकेटमध्ये NSC 5% NSC घ्यायचं आणि ती अमाऊंट तुम्हाला 40,000 ही अमाऊंट डिवाइड करायची आहे 3:2 मध्ये. 40,000चं 3/5 आणि 2/5 अशी डिवाइड करा. ओके, तर पहिल्यांदा आपण काय केलं, NSC दोघांमध्ये डिवाइड केलं. तर पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला टू रिअलायझेशन 24,000 16,000. ब्रॅकेटमध्ये 5% NSC. त्याच्यानंतर बाकी आता PCची ॲडजस्टमेंट घ्यायची. रिअलायझेशनच्या क्रेडिटला वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन PCची अमाऊंट 87,500 आणि दुसरा इफेक्ट वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या डेबिटला टू रिअलायझेशन ब्रॅकेटमध्ये परचेस कन्सिडरेशन ॲडजस्टमेंट झाल्या. आपण प्रॉफिट कॅल्क्युलेट करूया. $1,87,500 27,500 हे डिवाइड करायचे पार्टनर्समध्ये. टू पार्टनर्स कॅपिटल त्याच्यात पहिलं जे आहे अंकुर आणि अंकित. $27,500चे 3/5 आणि अंकितला 2/5. $52,500 आणि 35,000 आणि ही नवीन फंडला टाकायची. बाय अंकुर्स कॅपिटल 52,500.
आणि बाय अंकित कॅपिटल 35,000. अंकित कॅपिटल 35,000 आणि हे टॅली होऊन जाईल. शेवटला आता आपल्याला नवीन फर्मच्या बुक्समध्ये आता इथे कॅपिटल अकाउंट बनवावं लागेल, कारण कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे. तर नवीन फर्मच्या बुक्समध्ये आपण आता कॅपिटल अकाउंट ओपन करूया. वाणी ट्रेडिंग कॉर्पोरेशन नवीन कंपनीचं नाव आहे. याच्यात जे पार्टनर्स आहेत अजय, सुजय, अंकुर आणि अंकित. सुजय, अंकुर आणि अंकित. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता इकडे काय करायचं, पहिल्यांदा क्रेडिटला आपण जे कॅपिटल कॅल्क्युलेट केलं ते क्रेडिटला टाकायचं. इथे नाव द्यायचं बाय ओल्ड फर्म, बाय ओल्ड फर्म असं नाव टाकायचं. ओल्ड फर्मची जी कॅपिटल आहे अंकुर आणि अंकितचं 52,500 आणि 35,000. आणि अजय आणि सुजयचं 1,13,000 आणि 56,500. आता आपण कॅपिटल इथे पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला ट्रान्सफर केली बाय ओल्ड फर्म म्हणून. त्याच्यानंतर गुडविल आपल्याला राईट ऑफ करायला सांगितलेलं आहे. त्यांचा नवीन रेशो आपल्याला दिला आहे 30-20-30-20, म्हणजे 3:2:3:2 या रेशोमध्ये गुडविल राईट ऑफ करायचं. तर डेबिटला टू गुडविल गुडविलची जी अमाऊंट आहे 46,000 आपल्याला डिवाइड करायची.
गुडविल राईट ऑफ केलं आपण 3:2:3:2 मध्ये. नंतर नवीन कॅपिटल पण त्याच रेशोमध्ये ठेवायचं आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. तर इकडे आपण बॅलन्सिंग फिगर इकडे येऊ शकते. तर टू बॅलन्स कॅरीड डाऊन. $1,80,000 आपल्याला त्या रेशोमध्ये डिवाईड करायचं. $1,80,000 3:2 मध्ये डिवाइड केलं. आता यांची जी बॅलन्सिंग फिगर येईल ती आपल्याला करंट अकाउंटला ट्रान्सफर करायची. ॲक्च्युली 3/10 पाहिजे सगळे 10. तर हे 3/10 2/10 3/10 2/10 मध्ये आपण डिवाइड केलं. ओके, तर आता आपल्याला यांचे बॅलन्स काढायचे. तर पहिल्या दोनचे बॅलन्स हे डेबिटला होते. टू करंट अकाउंट. पहिलं 45,200 आलं. नंतर 11,300. तर ॲक्च्युली यांची टोटल जास्त आहे, डेबिटची टोटल जास्त आहे.
करंट अकाउंट इकडे आहे, बाय करंट अकाउंट. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट बनवायची आहे. बॅलन्स शीटमध्ये चौघांची कॅपिटल येतील. पहिले पार्टनर कॅपिटल अजय, सुजय, अंकुर आणि अंकित. अजय, सुजय, अंकुर, अंकित. तर अजयचं जे कॅपिटल आहे 54, 36, 54, 36. त्यांची टोटल व्हायची आणि नंतर पार्टनर्स करंट अकाउंट. पार्टनर्स करंट अकाउंट जे आहे अजय आणि सुजयचं आहे. $45, 200 आणि 11, 300. या दोघांची टोटल. त्याच्यानंतर लायबिलिटीजमध्ये क्रेडिटर्स येतील. त्याची टोटल 1,10,000. आता इकडे पहिल्यांदा पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट साईडचे येतील. पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट साईडचे अंकुर, अंकित 15, 300, 10, 200. अंकित 15, 300, 10, 200 यांची टोटल. आणि मग बाकीचे ॲसेट्स येतील. सगळ्यात पहिल्यांदा कॅश 18,000. कॅश नंतर फर्निचर 30,000. फर्निचर नंतर ऑफिस प्रिमायसेस 99,000. जे परचेस कन्सिडरेशनमध्ये लिहिले आहेत ते सगळे घ्यायचे. त्याच्यानंतर स्टॉक 98,000. डेटर्स 80,000. आणि गुडविल राईट ऑफ केलं. डेटर्स आपल्याला
4,000 कमी करून घ्यायचे. 80,000 लेस IDD 4,000 वजा करून उरलेली व्हॅल्यू घ्यायची आहे. आणि आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायची आहे. देवाचं नाव घेऊया, बघूया टॅली होते का. बॅलन्स शीट टॅली झाली. ओके, तर आपलं लेक्चर संपलं. सगळ्यांना थँक्यू.